अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुद्ध सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, आज आपण वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत। स्त्री पुरुष संबंधाबद्दल, म्हणजे शास्त्रानुसार असा एक कोणता दिवस आहे की त्या दिवशी पती पत्नीने संबंध ठेवल्यास काही विशिष्ट घटना घडू शकतात, किंवा कोणत्या दिवशी पती पत्नीनं संबंध ठेवावा। आज या निरूपणामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। विवाहानंतर आहे ना, स्त्री पुरुषांच्या मिळणारा पवित्र मानलं जातं, पण शास्त्रानुसार वैवाहिक जीवनामध्ये दाम्पत्यानं आहे ना, काही विशेष स्थितींना एक दुसऱ्याशी संबंध ठेवायला वाचले पाहिजे। म्हणजे स्त्री आणि पुरुष ब्रह्मांडाचे दोन स्तंभ आहेत, त्यामुळं सृष्टीचे संचालन होतं ना, म्हणूनच स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षक वाटणं ही स्वाभाविक गोष्ट आहे। स्त्री पुरुषांचे संबंध आहेत ना, ते सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक म्हणजे समजुतीनुसार होत असेल तर ती एक पवित्र घटना आहे असं सुद्धा मानलं जातं। परंतु तुम्हाला माहीत आहे का, शास्त्रानुसार काही अशा तिथी असतात ना, ज्यावेळी स्त्री पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवणं टाळलं पाहिजे। लोकांच्या धार्मिक श्रद्धेनुसार विवाहानंतर स्त्री पुरुषांचे शारीरिक संबंध आहेत ना, वैध असतात, परंतु विवाह बंधनाशिवाय स्त्री पुरुष एकत्र येणं हे वाईट आणि अपवित्रच कृत्य मानलं जातं ना। म्हणजे लग्नानंतर स्त्री पुरुषाचं नातं पूर्णपणे शुद्ध आणि समाज मान्यतेनुसार निर्माण झालेलं असतं ना, परंतु शास्त्रानुसार असेही काही दिवस असतात जेव्हा वैवाहिक स्त्री आहे ना, स्त्री पुरुषांनी देखील संबंध त्या दिवशी ठेवू नये, कारण वाईट परिणाम होऊ शकतो। आता पाहूयात त्या नक्की तिथ्या कोणत्या आहेत की त्या दिवशी स्त्री पुरुषानं संबंध ठेवू नये। विशेषतः तिथींना एक दुसऱ्याशी संबंध ठेवण्यापासून वाचलं पाहिजे। ते पाळलं नाही तर घरातून सुख समृद्धी निघून जाऊ शकते आणि अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं ना। तसंच घरातील आनंदाचं वातावरण हिरावलं जाऊ शकतं। बघा, पहिली गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या तिथीला शारीरिक संबंध ठेवले नाही पाहिजेत। या पौर्णिमेच्या तिथीला आहे ना, शास्त्रामध्ये महत्त्वाचं स्थान आहे। ही तिथी लक्ष्मी मातेला समर्पित असते आणि या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केल्यास सुख आणि समृद्धीमध्ये निर्मिती होत असते। तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा मिळतो। या दिवशी पती पत्नीनं शारीरिक संबंध ठेवले नाही पाहिजेत। या शुभरात्री शरीर संबंध ठेवल्यानं लक्ष्मी नाराजच होते ना, अशी मान्यता आहे। शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की स्त्री पुरुषांनी अष्टमी, एकादशी आणि अमावस्येच्या रात्रीला आहे ना, कधीच संबंध ठेवू नये, कारण यामुळं घरात धन समृद्धीची कमतरता निर्माण होते। त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद, नातेसंबंधांमध्ये तणावच वाढू शकतो ना। म्हणून अमावस्येच्या तिथीला शरीर संबंध अजिबात ठेवू नका। अमावस्येच्या नकारात्मक शक्ती ऊर्जावान असतात। तसेच्या रात्रीला तांत्रिकांची रात्र देखील मानली जाते ना, आणि अमावस्येला दान कर्म आणि पुण्य केलं पाहिजे। पवित्र नदीमध्ये स्नान केलं पाहिजे, यामुळं देवी देवता प्रसन्नच होतात ना। तसेच पूर्वजांना त्या मृत्यूतिथीला नाही ठेवलं पाहिजे। म्हणजे पूर्वजांच्या मृत्यूतिथीच्या रात्रीही पती पत्नीनं दूर राहिलं पाहिजे, म्हणजे शारीरिक संबंध ठेवले नाही पाहिजेत। या तिथीला पितरांची आठवण काढली जाते, त्यांच्या नावानं दान आणि भोजन ठेवलं पाहिजे। यासाठी तन, मन आणि कर्म आहेत ना, ते शुद्ध असले पाहिजेत। या रात्री शरीर संबंध ठेवल्यानं पितृ नाराजच होतात ना, त्यामुळं वंशवृद्धीची समस्या निर्माण होते, तसेच पितृदोषी लागतो। संध्याकाळच्या वेळी म्हणजे सायंकाळच्या वेळी
गोंधळलेली वेळ असते ना, त्यामुळं स्त्री पुरुषांनी यावेळी संबंध बनवणं. जर यावेळी संबंध बनवले तर लक्ष्मीचा कोप होत असतो आणि आपल्या घरामधून कायमचीच लक्ष्मी निघून जाते ना, म्हणून घरामध्ये दरिद्रता येते. म्हणूनच स्त्रियांनी आणि पुरुषांनी या नियमांचं कटाक्षानं पालन करायला हवं. एखादी व्यक्ती कोणत्याही दिवशी देवांचं व्रत किंवा उपवास करत असेल तर त्या दिवशी त्या व्यक्तीने शारीरिक संबंध टाळावेत. संपूर्ण पवित्र होऊन देवाची पूजा अर्चना करावी. यानं तुमचं व्रत सफळच होतं ना. बघा, तुम्हाला पाहिजेत असेल ना, बघा एक उदाहरण सांगतो. म्हणजे एकादशीच्या तिथीला पती पत्नीनं शारीरिक संबंध ठेवू नये. ही विष्णूची एकादशीला पवित्रच मानली जाते ना. कृष्णानं सांगितलं की एकादशीला व्रत आणि पूजन केल्यावर मानवाचे पाप कर्म नाश होतात ना. जे उपवास ठेवत नाही त्यांनीही एकादशीच्या दिवशी किमान काही नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यामुळं रात्री पती पत्नीनं शारीरिक संबंध ठेवण्यापासून वाचलंच पाहिजे ना. असं करणं अशुभ मानलं जातं. तसेच देवाचा कोप होणं सुद्धा शक्यता आहे. बघा, पुढची गोष्ट म्हणजे शिवरात्रीच्या तिथीला. आता शिवरात्रीच्या तिथी कोणत्या आहेत बरं? पहिली गोष्ट म्हणजे मकर संक्रांत, हरताळिका, तीज व्रत, सूर्यनारायण पौष व्रत, पूजा म्हणजे स्त्रियांचे मासिक पाळीचे 4 दिवस आहेत ना, आणि गर्भपात झाल्यानंतर 40 दिवस कधीच संबंध ठेवू नका. ज्या रात्री चंद्रग्रहण असतं ना, तेव्हा देखील अशुभ ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळं शक्यतो स्त्री आणि पुरुषांना या रात्री संबंध ठेवू नयेत. ग्रहणामुळं या दिवशी अपवित्रता आणि वातावरणातील अशुद्धता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असते. म्हणून अशा वेळी काळजी घ्यायला हवी. शास्त्रानुसार या ग्रहणाच्या दिशेला आहे ना, ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. जर रात्री गर्भधारणा झाला तर अनेक समस्या उद्भवतात. या रात्री संबंध बनवल्यास खूप गंभीर परिणाम होऊ शकतात ना. या दिवशी अशुभ ग्रहांचा परिणाम होतो. संपूर्ण कुटुंबावर वाईट परिणाम होतो. तसेच अनेक समस्यांना सामोरे देखील जावं लागतं. बघा, झोपताना नवरा बायकोनं या 5 वस्तू चुकूनही आपल्या जवळ ठेवू नका. पहिली गोष्ट म्हणजे 5 वस्तूंमुळं घरामध्ये दरिद्रता येण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा वस्तू झोपताना जवळ ठेवू नका. पहिली गोष्ट म्हणजे आरसा. नवरा बायकोचा बेडरूममध्ये आरसा आहे ना, तो कधीच नसावा. पण बघा, 99% लोकांच्या बेडरूममध्ये आरसा असतो. बघा, तो असेल ना तर झोपताना त्यावर कापड टाकावं. कारण आरशामध्ये नकारात्मक ऊर्जा साठवलेली असते आणि जर नवरा बायकोचे प्रतिबिंब पडले ना तर त्यांच्या नात्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. कधी कधी आपण बेडरूममध्ये झाडू ठेवत असतो, त्यामुळं धनाची हानीच होते ना. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये झाडू बेडरूममध्ये कधीच ठेवू नका आणि उभा तर अजिबात ठेवू नये. झाडू सदैव खाली आडवा ठेवावा. झाडू आडवा ठेवल्यानं घरामध्ये बरकतच राहते ना, आणि उभा ठेवल्यानं घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि थोडक्यात लक्ष्मीला उभी केल्यासारखं होतं. त्यामुळं झोपताना बेडरूममध्ये झाडू अजिबात ठेवू नका. तणावामध्ये तणाव आणि कौटुंबिक कलहच वातावरणाचं निर्माण होतं. खूप लोकांना सवय असते ना की बोटामध्ये अंगठी घालायची किंवा सोन्या चांदीचे आभूषण घालायचे आणि झोपताना उशाखाली काढून ठेवायचे. बघा, वास्तुशास्त्रानुसार आहे ना, झोपताना उशीशिवाय कोणतीही वस्तू आपल्या डोक्याखाली ठेवता कामा नये. त्यामुळं नकारात्मक ऊर्जा वाढत असते आणि नात्यांमध्ये कलह निर्माण होतो. परिवारामध्ये क्लेश निर्माण होतो आणि नाती खराबच होतात ना. म्हणून झोपताना अनेक लोक घड्याळ देखील काढतात आणि आपल्या उशीखाली ठेवतात. पण असं करणं खूप चुकीचं मानलं गेलेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू आणि धातू आहे ना, अजिबात आपल्या उशाखाली ठेवू नका. यामुळं घरातील आणि मानसिक शांतभंग होते. वास्तुशास्त्रानुसार माणसाला झोपताना आपले पाय आहेत ना दक्षिण दिशेला आणि डोकं पूर्व दिशेला केलं पाहिजे.
जर पूर्व दिशेला डोकं करून झोपलात तर ज्ञान वाढतं. त्यामुळं झोपताना डोकं नेहमी पूर्व दिशेला करावं. त्यामुळं सकारात्मक ऊर्जा संचारच होते ना आणि जीवनामध्ये सदैव प्रगती राहते. वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्या प्रकारची सुगंध तेल तुमच्या जवळ ठेवू नका. झोपताना कोणताही परफ्यूम किंवा वासाचं तेल लावून झोपू नका. अशा गोष्टी करण्यामुळं नकारात्मक शक्ती आकर्षित होतात आणि काही लोकांना सवयच असते ना की अत्तर लावून झोपायची किंवा वासाचे सुगंधी तेल लावून झोप न करण्याची. पण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होतात आणि त्याचा प्रभाव त्याच्या जीवनावरच पडत असतो ना. अनेक लोकांना सवय असते की झोपताना चहा कॉफी दूध पिऊन झोपायचं आणि नंतर पिऊन झाल्यानंतर रिकामी राहिलेली भांडी आपण तसेच तिथे बेडवर ठेवतो आणि जीवनामध्ये गरीब आणण्याचं काम करतात ना. खरकटी भांडी आपण डोक्याजवळ ठेवून झोपल्यामुळं जीवनामध्ये गरिबी येते, माता लक्ष्मी रुष्ट होते, क्रोधित होऊन आपलं घर सोडते. त्यामुळं अशी भांडी आहेत ना ती रिकामी झालेली डोक्याजवळ ठेवून झोपू नका. चहा किंवा कॉफी दूध सर्व पिल्यानंतर ते ग्लास किंवा कप स्वच्छ करून किचनमध्ये ठेवून द्यावे. अनेक लोकांना झोपताना सवय असते की पाणी डोक्याजवळ ठेवून झोपायचं. वास्तुशास्त्रानुसार हे सुद्धा अशुभच आहे ना. झोपताना आपल्या डोक्याजवळ पाणी ठेवल्यानं चंद्र आपल्याला अधिक कष्ट देतो, आपला चंद्र खराब होतो. डोक्याजवळ पाणी ठेवल्यानं त्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा वर्चस्व निर्माण होतं. त्यामुळं डोक्याजवळ पाणी ठेवून कधीही झोपू नका. रात्री झोपताना तुमच्याकडे चुकूनसुद्धा धूम्रपान किंवा नशेच्या वस्तू डोक्याजवळ ठेवून झोपू नका. यामुळं आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. तसेच बेडरूममध्ये कोणत्याच प्रकारचे अक्राळ विक्राळ चित्र किंवा साहित्य ठेवू नका. त्यामुळं आसपासचं वातावरण आहे ना ते दूषित होऊन जातं, नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळं तुम्ही झोपताना नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडत असतो. अस्तव्यस्त पडलेलं सामान, उदास असलेली उदास चित्रे, हिंसक प्राण्यांच्या लढाईची चित्रे, अशी चित्रे झोपताना बेडरूममध्ये कधीही नसावीत. त्यामुळे त्या चित्रांचा नकारात्मक प्रभाव आहे ना तो आपल्यावर पडतो आणि जीवनामध्ये मानसिक संतुलन बिघडतं आणि आपला स्वभाव देखील तसाच उग्र स्वरूपाचा बनतो ना आणि आपल्याला अशा अनेक संकटाचा सामना करावा लागतो. तसेच झोपताना खराब मळलेले कपडे पलंगावर आपण ठेवत असतो. वास्तुशास्त्रानुसार असं करणं खूप अशुभ मानलं जातं. खराब झालेले कपडे बाथरूममध्ये ठेवले पाहिजेत, ना की बेडरूममध्ये ठेवले पाहिजेत. त्यामुळं बेडरूममधील नकारात्मकता ऊर्जा वाढते ना, त्याचबरोबर धनाची हानी होऊन जाते, धन कमी पडतं. झोपताना डोक्याजवळ घड्याला अजिबात ठेवलं नाही पाहिजे. त्या घड्यालामध्ये जी ऊर्जा असते ना ती सकारात्मक आणि नकारात्मक ही दोन्ही प्रकारची ऊर्जा असतात. त्यामुळं झोपताना जर घड्याला जवळ ठेवलं तर वाईट बातमी कानावर पडू शकते. म्हणजे झोपताना वेळेचं हे ध्यान ठेवलं पाहिजे. झोपताना पलंगाच्या खाली चप्पल अथवा बूट असं कधीही वस्तू ठेवू नका. चप्पल अथवा बूट असं करणं म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देणं आहे. होय, चप्पल आणि बूट घालून झोपल्यानं शरीरात सकारात्मकता ऊर्जा शरीरातून बाहेर पडते आणि नकारात्मक ऊर्जेचे वर्चस्व होऊ लागते. असं करणं शास्त्रानुसार खूप अशुभच मानलं जातं ना. म्हणून घरामध्ये निर्धनता येते, घरामध्ये धनाची हानी होते. त्याचबरोबर ते आपल्याजवळ घेऊन झोपू नये. असं करणं खूप कष्टदायक पडू शकतं. चप्पल आणि बूटमधून जी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्यामुळं तुमच्या कामांमध्ये मन लागत नाही, सदैव आळस येतो, कोणतेही काम करावंसं वाटत नाही, कामाला उल्हास येत नाही, सदैव कंटाळा आल्यासारखं जाणवतं. म्हणजे मनुष्याला त्रास होऊ लागतो. खूप लोकांना सवय असते की झोपताना पुस्तकं वाचत वाचत झोपायचं, पण वास्तुशास्त्रानुसार असं करणं देखील चुकीचं आहे.
वास्तुशास्त्रानुसार डोक्याजवळ पुस्तक ठेवल्यानं अनेक समस्यांना स्वतःचं आमंत्रण देण्यासारखं आहे. की पुस्तके डोक्याजवळ ठेवणं आहे ना, ते अनुचित मानलं गेलं आहे. उशीखाली देखील ठेवू नये. खास करून विद्यार्थ्यांनी असं अजिबात करू नये, कारण पुस्तकांमध्ये माता सरस्वतीचा वास असतो आणि आपण डोक्याखाली ठेवून पुस्तकावर झोपलो ना तर माता सरस्वतीचा अपमानच होतो ना. त्यामुळं आपल्याला विद्या प्राप्त होत नाही. पुस्तकं वाचून झाल्यानंतर त्याच्या जागेवर ठेवलं पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार पुस्तकाच्या कपाटाला दरवाजा असावा अथवा पडदा तरी लावावा. पुस्तकामधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते, कारण कधी काही जुनी पुस्तके आहेत ना, आपण खूप दिवस उघडून देखील बघत नाही. अशा वेळी त्या पुस्तकांमध्ये नकारात्मकता ऊर्जा संचारत असते आणि ती आपल्या जीवनामध्ये प्रगती होऊ देत नाही. त्यामुळं आपल्याला जीवनामध्ये कोणत्याच कामांमध्ये यश मिळत नाही. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, झोपताना डोक्याखाली किंवा उशीच्या खाली कधीच चावी ठेवायची नाही. बघा, आपल्याला ती सवय असते, पण असं करणं चुकीचं आहे. झोपताना डोक्याखाली किंवा उशीखाली चावी ठेवू नये, कारण चावी लोखंडाची वस्तू असते. त्यामुळं व्यक्तीच्या शत्रूंची संख्या आहे ना, ती अधिक वाढते आणि ती वाढल्यामुळं जीवनामध्ये आपल्याला सुख मिळत नाही, सुखाची प्राप्ती होत नाही. ही चावी डोक्याखाली ठेवल्यामुळं त्या व्यक्तीचा शक्ती देखील खराब होतो. मात्र झोपताना तुम्ही पलंगाच्या खाली लोखंडाचा रोड अवश्य ठेवू शकता, मात्र तुमच्या डोक्याखाली किंवा उशीखाली लोखंडाची वस्तू ठेवू नका. या आधुनिक जीवनामध्ये खूप दगदगच होते ना, त्यामुळे सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत, स्मार्ट वॉच आहेत, इलेक्ट्रिक गॅजेट राहतात. म्हणजे इलेक्ट्रिक वस्तू झोपताना तुमच्याजवळ ठेवू नका. यामुळे त्यातून जे कंपनी निर्माण होतात ती आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारकच असतात ना. म्हणून झोपताना अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ना, आपल्या डोक्यापासून ते हृदयापासून 28 सेंटीमीटर दूर असाव्यात. तसेच आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव खराबच पडतो ना. तुमच्या जीवनामध्ये समस्या वाढतात आणि तुमचं जीवन समस्यांनी भरलेलं राहतं. अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या नकली वस्तू तुमच्या जवळ ठेवू नका. झोपताना अनेक लोकांना सवय असते की पैसे उशाखाली ठेवून झोपायचे, त्यामुळं धनधान्य वाढतं. वास्तुशास्त्रानुसार धन या धनाच्या बाबतीत कोणतीही वस्तू उशाखाली ठेवून झोपू नका, त्यामुळं अचानक खर्च वाढेल. वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोक्याखाली पैसे ठेवण्याची सवय आहे ना, ती आताच बंद करून घ्या. या सवयींमुळं धनाची हानी होते व आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. पैशाला त्याचे उच्च स्थानावर ठेवलं पाहिजे. माता लक्ष्मीचा आदर केला पाहिजे. ते डोक्याखाली अथवा उशाखाली ठेवून झोपू नका. माता लक्ष्मीला नेहमी तिच्या उचित स्थानावर ठेवलं पाहिजे ना. मग तुमचे ती पर्स असो व पाकिट असो अथवा तिजोरी असो, जिथे जिथे पैसे ठेवण्याची व्यवस्थित जागा असते तिथे पैसे ठेवावे, ना की डोक्याखाली अथवा उशाखाली. तर या गोष्टी आहेत ना, डोक्याखाली ठेवू नये अशी शास्त्रामध्ये माहिती सांगितलेली आहे. त्यामुळं जीवनामध्ये आहे ना, यश, प्रतिष्ठा, कीर्ती कधीच प्राप्त होत नाही. जीवनामध्ये तो मनुष्य प्रगती करू शकत नाही. कळत नकळत या गोष्टींचा मनुष्याच्या जीवनावर पडत असतो. मात्र या धकाधकीच्या जीवनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींकडे कोणीच लक्ष देत नाही. विष्णू पुराणानुसार असं म्हटलं जातं की रात्रीच्या वेळी चुकूनसुद्धा स्मशानाच्या आसपाससुद्धा नाही गेलं पाहिजे, कारण स्मशानभूमीच्या जवळ नकारात्मक ऊर्जा जास्त असते, ती सक्रिय झालेली असते. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे ना, तो आपल्यावर पडतो आणि आपणसुद्धा प्रभावित होऊन आपले मानसिक संतुलन बिघडतं. नकारात्मक ऊर्जा जास्त असल्यामुळे त्यावर नुकसान होतं. तसेच रात्रीच्या पार्ट्या, बर्थडे पार्टी, लग्न, बरेच लोक परफ्यूम अत्तर लावून आणि सुगंध द्रव्य वापरून जातात. असं करणंसुद्धा चुकीचं आहे. त्यामुळं रात्रीची बाहेर वावरत असलेली
वाईट शक्ती आहे ना ते व्यक्तीकडे आकर्षित होते आणि रात्री झोपताना चांगला वास यावा म्हणून किंवा सुगंध पसरावा म्हणून यासाठी अत्तर परफ्यूम या गोष्टी आपण लावतो, पण त्या लावू नयेत. त्यामुळं रात्रीची बाहेर वावरत असलेली शक्ती त्या व्यक्तीकडे आकर्षितच होते ना. अर्थात हे करणं वास्तुशास्त्रानुसार खूप चुकीचं आहे. त्यामुळं नकारात्मक ऊर्जा आकर्षितच होते ना. रात्रीच्या वेळी केस कापणं, नखं कापणं ही खूप चुकीचं मानले जातात. रात्री नखं कापल्यानं घरामध्ये त्या व्यक्तीचा क्षणी खराब होतो. तसेच रात्रीच्या वेळी कपडे धुवू नये. त्यामुळं कपडे धुतल्यानंतर बाहेर वाळत घालतो, त्या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळं सूर्यास्तानंतर कधीही कपडे धुवून बाहेर वाळत घालू नका. जर कपडे धुतले तरी ते घराच्या आतमध्ये वाळवा. सूर्यास्तानंतर वाईट ऊर्जेचा प्रभाव जास्त वाढतो. रात्रीच्या वेळी कोणालाही दान करू नका, त्यामुळं धनासंबंधी समस्या वाढतात. शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी झोपताना मोकळे केस सोडून झोपू नका, त्यामुळं तुमच्याकडे वाईट शक्ती आकर्षित होतात. रात्री झोपताना त्यांचे केस मोकळे सोडून झोपतात, त्यांच्यावर वाईट शक्तीचा प्रभाव वाढतो. त्यांच्या घरात वातावरणात तणावपूर्ण निर्माण होतं आणि घरातील खुशालीचं वातावरण आहे ना ते पूर्णपणे निघून जातं. त्याचबरोबर त्यांच्या पतीचं आयुष्य देखील कमी होतात. त्यामुळं महिलांनी रात्री केस मोकळे ठेवून झोपू नका. तसेच रात्रीच्या वेळी कधीही खरकटी भांडी घरामध्ये ठेवू नयेत. त्यामुळं घरामध्ये माता लक्ष्मीचा वास करत नाही ना. रात्रीच्या वेळी स्वयंपाकघर स्वच्छ साफसुथरं असावं, तसेच खरकटी भांडी नसावीत. या सर्व गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. सूर्यास्तानंतर झोपल्यानंतर घरामध्ये झाडू मारू नये. असं करण्यानं लक्ष्मीचा अपमान होतो असं सुद्धा मानलं जातं आणि घरामध्ये बरकत येत नाही. माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते. त्यामुळं झाडूला नेहमी दक्षिण दिशेला ठेवलं पाहिजे आणि झाडूला लपवून ठेवलं. लपवून ज्या वस्तू कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवाव्या, तर तुम्हाला त्याचा उत्तम प्रतिसाद मिळेल. भगवंताची आहे ना कृपा तुमच्यावर होईल. आता ही सर्व माहिती आपण शास्त्रानुसार ऐकली. याचं आपण किती पालन करतो किंवा पालन करत नाही हे सर्वांना माहीत आहे. याच्या अर्ध्या गोष्टींचं सुद्धा आपण पालन करत नाही, तरी भगवंताची कृपा आपल्यावर एवढी आहे की आपण खूप आनंदामध्ये आहोत. तुमच्या जीवनामध्ये सर्व ठीकठाक चालू असेल ना, तर या गोष्टींचं पालन केलं नाही तरी चालेल. पण ज्यांच्या जीवनामध्ये साडेसाती चालू आहे, ज्यांच्या जीवनामध्ये पूर्ण दुःख निर्माण झालेलं आहे, त्यांनी या गोष्टीचं जरूर पालन करावं. फक्त 21 दिवस पालन करा. बघा तुमच्या जीवनामध्ये आहे ना सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. बघा ह्या भक्तांसाठी आहे ना प्रत्येक निरूपणामध्ये जेणेकरून भक्त सुखीचे व्हावेत, प्रत्येक मनुष्य आनंदी व्हावा, हाच एक कारण असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना संकट गेली पाहिजेत असं वाटायचं असेल ना, तर दिलेल्या माहितीचं योग्य ते उपयोग करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. बघा काही माणसं असतात ना, भक्ती करूनसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये दुःख येतं, सुखाची प्राप्ती होत नाही. त्यांनी हे नियमितपणे या नियमांचा वापर करा. निदान 21 दिवस हे नियम जर तुम्ही पाळले ना, तुमच्या जीवनात सुख निर्माण होईल. बघा तुम्ही एकदा करून तर पहा. कारण भरपूर लोकांचे असे प्रश्न असतात ना, मी वेळेवर भक्तिमार्ग करूनसुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख येतं. आणि हे नियम जर तुम्ही पाळले ना, तर बऱ्याच अंशी तुमच्या जीवनामध्ये सुख येईल. पण आपण मात्र या कारणाने ऐकतो आणि दुसऱ्या कारणाने सोडून देतो. मग हे तसं चालेल का बरं? दरवेळेला आम्ही निरूपण ऐकतो, पण त्याचं आम्ही काही घेत नाही. पुन्हा दुसरं निरूपण ऐकायला सुरुवात करतो. पण असं करून चालणार आहे का बरं? आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस कधी येतील बरं? जेव्हा आपण त्या सुखाच्या वाटेला जाऊ तेव्हाच चांगले दिवस येतील ना. आपण दुःखाच्याच वाट धरली, दुःखच आपण भोगत राहिलो, तर मग सुखाचे दिवस येतील का बरं? या सर्व गोष्टी आहेत ना आपलेशा करा आणि आपल्या जीवनामध्ये कल्याण निर्माण करा.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.